राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेल्या एआय परिषदेत चीनी कुत्रा दाखवून भारताची लाज वेशीवर टांगलेल्या गलगोटिया विद्यापीठाला प्रदर्शनातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। या घटनेसोबतच परिषदेत झालेल्या अनेक गोंधळांमुळे ही परिषद चांगलीच गाजली आहे। सोशल मीडियावरही या परिषदेच्या निमित्तानं मीम्सचा तुफान पूर आलाय। या परिषदेसंदर्भातलाच हा विशेष रिपोर्ट। नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये सुरू असलेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 बद्दल शिमग्याआधीच बोंबा मारल्या जात आहेत। या परिषदेमुळे जगभरात भारताच्या एआय प्रगतीचा डंका वाजेल अशी अपेक्षा असताना मीडिया आणि सोशल मीडियावर मात्र या परिषदेचे वाभाडे काढले जातात। व्हीआयपी मुळे वैतागलेलं पब्लिक आणि गलगोटिया विद्यापीठाचा बाजार उठला तरीही या परिषदेचं कवित्व काही सरत नाही। सोशल मीडियावरील हा सगळा गोंधळ काय तो समजून घेऊ, पण त्याआधी आज काय घडलं तेही जाणून घेऊ। आज या परिषदेत पंतप्रधान मोदींनी भाषण केलं। सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समिटचे औपचारिक उद्घाटन केले। जरी एक्सपो आधी सुरू झाला होता तरी मुख्य समिटचं उद्घाटन आज झालं। यावेळी त्यांनी एआयला नैतिक अधिष्ठान असावं म्हणून मानव नावाचे 5 सूत्रीय व्हिजन जगासमोर मांडले। आज न्यू दिल्ली एआई इम्पैक्ट समिट में मैं एआई के लिए MANAV मानव विजन प्रस्तुत करता हूं। मानव का अर्थ होता है ह्यूमन। भारत का ये मानव विजन 21वीं सदी की एआई आधारित दुनिया में मानवता के कल्याण की अहम कड़ी बनेगा। आज व्यासपीठावर केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक नेतेही उपस्थित होते। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, UN सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस, चॅटजीपीटीचे निर्माते सॅम ऑल्टमन, गुगलचे सुंदर पिचाई आदी जागतिक चेहरे या परिषदेला उपस्थित होते। जागतिक नेत्यांसोबत अंबानी अदानींची उपस्थितीही लक्षवेधी ठरली। रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनीही आज या परिषदेत भाषण केलं। रिलायन्स आणि जिओ पुढील 7 वर्षांत एआय इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणारे अशी घोषणा त्यांनी केली। तसंच अदानी समूहाचे जेठ अदानी यांनीही या परिषदेत हजेरी लावली। भारत इंटेलिजन्स आयात करणार नाही तर स्वतःची यंत्रणा तयार करेल असं ते यावेळी बोलले। एकीकडे भारत मंडपममध्ये ही सगळी व्हीआयपी मंडळी ग्लोबल इव्हेंट करत असताना सोशल मीडियावर मात्र या परिषदेच्या नावे बोंबाबोंब सुरू राहिली। गलगोटिया विद्यापीठानं कुत्र्याच्या आकाराचा चिनी रोबोट आपली निर्मिती दाखवल्याने जगभर देशाची लाज निघाली। या सगळ्या प्रकारानंतर गलगोटिया विद्यापीठाच्या स्टॉलचा बाजार उठला। त्यांना या प्रदर्शनातून हाकलून देण्यात आलं। विद्यापीठानं या सगळ्याबद्दल जाहीर पत्र लिहून माफीही मागितली, पण तोपर्यंत जे काही व्हायचं ते होऊन गेलं होतं। ज्या प्रोफेसर नेहा सिंग यांनी या रोबोटबद्दल सुपर कॉन्फिडन्स मध्ये फेकाफेकी केली, त्यांनी चोरी पकडली गेल्यावर सारवासारवही केली। सर, योर 6 कैन बी माई 9। मैं जो कहना चाहती हूँ शायद मैं बहुत अच्छे से कह नहीं पाई, समय के अभाव के कारण या आसपास के बज़ और शोर के कारण, और आप जो समझना चाहते हैं शायद आपने उसमें पूरा धैर्य नहीं दिया उसको ठीक तरह से समझने का। तिच्या या 6 to 9 वाल्या डायलॉगवर लोकांना अमिताभ बच्चनचा आखरी रस्ता मधला डायलॉग आठवला। सर, योर 6 कैन बी माई 9। ये देखो, वहां से तुम्हें ये 6 दिख रहा होगा, लेकिन यहां से मुझे ये 9 दिखता है। एवढंच नाही तर या सगळ्या प्रकाराबद्दल सोशल मीडियावर तुफान मीम्सचा पाऊस पडला। प्रोफेसर नेहा सिंग यांच्या लिंक्डइन प्रोफाईलवर #OpenToWork लावलाय, म्हणजेच त्यांची गच्छंती झाली आहे अशी ही चर्चा सुरू झाली आहे। एका बुक स्टॉल पासून विद्यापीठापर्यंत झालेला गलगोटिया विद्यापीठाचा प्रवासही लोकांनी दाखवला। त्यामुळे या एआय समिट मध्ये काय खरं आणि काय खोटं हे अनेकांना कळेनासं झालंय। या परिषदेमध्ये जे आक्षेप घेतले जात आहेत ते समजून घेऊ। काही स्टार्टअप्स कडून स्टॉलवर माणसासारखे दिसणारे ॲडव्हान्स ह्युमनाइड रोबोट्स दाखवले गेले। हे रोबोट्स एआय वर आधारित नसून प्रत्यक्षात रिमोट कंट्रोलद्वारे चालवले जात असल्याचा तज्ञांचा दावा आहे।
भारतातील पहिले सॉकर बॉल ड्रोन बनवल्याचा दावा केला गेला. दक्षिण कोरियाच्या हेल्सेल ग्रुपनं बनवलेले असून भारतात ते साधारणतः 40,000 रुपयांना विकत मिळत असल्याचा दावा आहे. सरकारी स्टॉल्सवर एआयचा प्रत्यक्ष वापर दाखवण्याऐवजी फक्त जुनेच डेटा चार्ट्स आणि पोस्टर्स दाखवले गेले. भारतीय स्टार्टअप्सनी स्वतःचे चॅटबॉट बनवल्याचा दावा केला. कोडिंगच्या तपासणीत बॉट्स केवळ ChatGPTच्या तंत्रज्ञानावर आधारित आणि कंपनीचं काहीच नव्हतं. आता हे सगळे दावे आहेत. या प्रदर्शनात प्रवेश मिळवण्यापासून तिथं काय मांडलंय इथपर्यंत अनेक गोष्टी सांगितल्या जात आहेत. सोशल मीडियावर याबद्दलच्या अनेक गोष्टी, अनेक विनोद व्हायरल झालेत. भारताची प्रतिमा डागाळण्यासाठी काही जण हे मुद्दाम करत आहेत असंही बोललं जातंय. त्यामुळे या परिषदेनं भारताचा डंका वाजेल की गलगोटियासारखी आणखी प्रकरणं देशाचे नाक कापतील हे येणाऱ्या काळच सांगेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.